पञ्चभूतेषु अखिलेषु चात्मन अदृश्यतात्यद्भुतरूपमुद्वहन् स्तम्भे पश्यन् स्तम्भस्य मध्याह्नमुज्जिहानं नायमृगो नापि नरो विचित्रम् अहो किमेदं नृमलेन्द्ररूपम् मीमांसमानससंविद्युतो कृतो नृसिंहरूपस्तदलं भयानकं प्रतप्तचामीकरचन्द्रलोचनं स्फुरसदा केसरदृम्भिदाननं कराळदंशं करवाळचञ्चलक्षुरान्तजिह्वं भृगुडीमुखोल्बणं तत्त्वोर्ध्वकर्णं गिरिकन्दराद्भुतव्याकास्यनासं धनुर्वेदभीषणं दिविस्पृशत्कायमदीर्घवीवरग्रीवोरुवक्षस्थलमल्पमध्यमं चन्द्रांशुगौरैश्वरिदं मनोरुवे भिक्षक्भुजानीकशतं नगायुधं दुरासदं सर्वनिजेतरायुधप्रवेगविद्याविददैत्यदानव प्रायेण मेयं हरिणोरुमायिना वदस्मदोनेन समुद्यतेन किम् एवं मृगं स्तभ्यपदत्यदायुधो नदन्नृसिंहं प्रतिदैत्यकुञ्जरः अलक्षितोऽग्नोपदितपदङ्गमो यथा नृसिंहौजसिसोऽसुरस्तदा न तद्विचित्रं खलु सत्त्वधामनि स्वतेजसा यो न पुरा पिबत्तमः ततोऽपि पत्याभ्यहनन्महासुरो वृषा नृसिंहं गदयोरुवेगया तं विक्रमन्दं सगदं गदाधरो महोरगं ताक्ष्यसुतो यथा गृहीत स तस्य हस्तोत्कलितस्तदासुरो विक्रीडो यद्वदहिर्गरुन्मतः ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ जय जय भागवता देवा जय जय भागवता जय जय राधा कृष्णस्वरूपा जय जय भागवता देवा जय जय भागवता किङ्गिणि पदकमला कृष्णा कङ्गणकरयुगला कुङ्कुमकुङ्गिलवक्षस्थलवर कुवलयदलनीला देवा जय जय भागवता गोवर्धनधरणा कृष्णा गोपीजनरमणा कोमलपल्लवसुन्दरचरणा कोकिलमधुवचना देवा जय जय भागवता पून्दानप्रिय हे कृष्णा वृन्दावनरसिका प्रेमिक भावुकमण्डलपूजित पादसरोजयुगा देवा जय जय भागवता हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्तिः 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 हरि ओम। മൂന്നാം ദിവസത്തെ സപ്താഹയജ്ഞത്തിന്റെ കാര്യക്രമങ്ങളുടെ പൂർത്തിയാകുന്നു. നരസിംഹാവതാര സമയത്ത് പുഷ്പാഞ്ജലി സമർപ്പിച്ചവർക്കുള്ള പ്രസാദം, അതുപോലെ പാനകം നിവേദ്യമായി സമർപ്പിച്ചവർക്കുള്ള പ്രസാദമൊക്കെ ഉടനെ വിതരണം ചെയ്യും. നാളെ നാലാം ദിവസം അതുപോലെ വിഷ്ണു സഹസ്രനാമത്തോടെ പാരായണം ആരംഭിച്ച് ഈ സമയമാകുമ്പോഴേക്കും കൃഷ്ണാവതാരം ദശമസ്കന്ധത്തിലെ 3-ാം അധ്യായത്തിലെ 8, 9, 10 എന്നീ ശ്ലോകങ്ങളിലാണ് വസുദേവരുടെയും ദേവകിയുടെയും പുത്രനായി കംസന്റെ കാരാഗ്രഹത്തിൽ ഭഗവാൻ പൂജാതനായി എന്ന ആ ഒരു ഭാഗം വർണ്ണിക്കുന്നത്. ആ സമയത്ത് വിശേഷ ദീപാരാധന ഉണ്ടാകും. ഈ വിഭവങ്ങളൊക്കെ എന്താ, ശുദ്ധമായ പാല്, മധുരപലഹാരങ്ങൾ, പഴവർഗ്ഗങ്ങൾ, പിന്നെ പട്ടുകോണകൾ, പാൽപ്പായസം, ഇങ്ങനെയുള്ള നിവേദ്യങ്ങളൊക്കെ ആ സമയത്ത് സമർപ്പിക്കും. അതുപോലെ പല വിഭവങ്ങൾ കൊണ്ടുള്ള നിറവർ സമർപ്പിക്കുന്നതും അവതാര സമയങ്ങളിലൊക്കെ അത്യുത്തമമാണ്. പിന്നീട്
പുഷ്പാഞ്ജലികളൊക്കെ ഈ വിദ്യാഗോപാലങ്ങളുടെ പ്രയത്ന അർച്ചനകളൊക്കെ അവിടെ രസീതിലുണ്ടല്ലോ.